साठी आमंत्रित केलेलं आहे तळा संघाला. तळा संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज नाव नईम आणि सरफराज. यानंतर समालोचकाच्या भूमिकेत महेश कोंडेकर. धन्यवाद नितीनजी. न्यू चॅम्पियन बॉयज क्रिकेट क्लब तळेगाव आयोजित युवा सेना चषक 2021 या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना. विवेक 11 तला विरुद्ध वीर 11 चिंचवण. चिंचवण संघाने नाणेफेक जिंकून प्रथम चिंचवण संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले तर विवेक 11 तला संघाला प्रथम फलंदाजी आमंत्रित केले. नईम तर स्ट्राईकला पाहतोय आपण नईम, तर नॉन स्ट्राईकला सरफराज. विवेक 11 तला संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय आपण नईम आणि सरफराज. तर क्षेत्ररक्षण घेऊन येतोय प्रथम गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज चिंचवण संघाने आपला एक्स्ट्रा प्रतिनिधी पाठवता या ठिकाणी नावे सांगण्यासाठी. चिंचवणचं कोण आहे नाव सांग बाबू, कोण आहे बॉलर? रोशन, गोलंदाज रोशन. तर पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण अंजेश नाडकर आणि स्क्वेअर लेग पंच पाहतोय आपण सागर मोहिते. अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी आपण गेले 3 दिवस पाहतोय. युवा सेना चषक 2021 पहिला चेंडू या रनअप मध्ये थोडीशी चुकी करतोय गोलंदाज. तर युवा सेना चषक 2021 न्यू चॅम्पियन बॉयज क्रिकेट क्लब तळेगाव आयोजित ही भव्य दिव्य अशी स्पर्धा आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय कुमार वैभव मोरे, युवा सेना उपा तालुका अधिकारी तालुका मानगाव. अतिशय चांगल्या प्रकारचं मैदान या ठिकाणी बनवलेलं. मला वाटते प्रथमच स्पर्धा ह्या मैदानावरती होते आणि खूप मेहनत वैभवजी मोरे तसेच अंजयजी नाडकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी या ठिकाणी घेतले. गेल्या स्पर्धेच्या गेले जवळजवळ 15 ते 20 दिवस अगोदरपासून या ठिकाणी नियोजन होतंय. आपण पाहतोय अतिशय चांगल्या प्रकारचं मैदान या ठिकाणी बनवलं गेले. त्यानंतर विकेट पीच जी आहे ती देखील एक चांगल्या प्रकारची सिमेंट कॉन्क्रीटची या ठिकाणी बनवलेली आहे. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ह्या स्पर्धेचं आपण यूट्यूब मंगेश स्पोर्ट मानगाव या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्व पाहतोय आणि अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या दिवशी 8 संघ खेळले होते गाव टू गाव नियमानुसार. त्यामधून नागाव हा संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलाय. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जर पाहिला असेल आपण पहिला चेंडू या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू, निर्धाव चेंडू. तर दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं असेल की असोसिएशन पॅकर संघ होते या ठिकाणी. त्यामधून लोणेरे गोरेगाव विभाग हा संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलेला आहे. आणि आज पुन्हा एकदा गाव टू गाव हा गट आपल्याला पाहायला मिळेल. आणि उद्या शेवटचा दिवस यामध्ये आपल्याला खुल्या गटातील संघ पाहायला मिळतील. दुसरा चेंडू ह्या ठिकाणी देखील निर्धाव होतोय. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी ह्या ठिकाणी आपण पाहतोय रोशनच्या माध्यमातून. तर सलामीला असलेला नईम हा 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव खेळतोय. उद्या शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये खुल्या गटातील संघ आहेत. त्यामुळे अनेक दिग्गज खेळाडू ह्या ठिकाणी आपण खेळताना पाहणार आहोत. पुढचा चेंडू या ठिकाणी गोलंदाज रोशन. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू अपील या ठिकाणी जोरदार होते.
परंतु पंचांवरती कोणताही दबाव नाही आणि निर्धाव चेंडू असेल. अशा प्रकारे 3 चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकलेले आहेत आणि मला असं वाटतं ह्या तिसरा दिवशी ह्या स्पर्धेमध्ये पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या ह्या पहिल्या षटकामध्ये लागोपाठ 3 चेंडू निर्धाव टाकणारा हा पहिलाच गोलंदाज असेल. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता, तितकंसं काही यश फलंदाजाला लाभलं नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावचित करण्यासाठी प्रयत्न होता, जोरदार अपील देखील, परंतु पंच अंजस नाडकर यांच्यावरती कोणताही परिणाम नाही. अपील फेटाळून लावले आणि हा एक धावेवरती समाधान मानावं लागेल ह्या ठिकाणी फलंदाज नईम याला. तर 4 चेंडू झालेत, 1 धाव झाले फक्त. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या षटकातील. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी. रिव्हर्स स्वीप घेतलाय आणि यशस्वी होते फलंदाज या ठिकाणी. मोठा फटका मानावा लागेल. 4 धावा या 4 धावांची धाव संख्येत भर झाले. ह्या 4 धावांची धाव संख्येत भर झाले. धाव संख्या झाली ती 5. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. गेले 3 दिवस अतिशय चांगल्या प्रकारचे सहकार्य या ठिकाणी डीजे ऑपरेटर यांचं देखील लावले. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप घेतलाय. 1 धाव नक्कीच या ठिकाणी मिळेल. दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न असेल. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतंय. चेंडू जातोय सीमारेषा दिशेला. चेंडू अडवणार फेकणार तोपर्यंत या ठिकाणी धावा घेतल्यात 2. या 2 धावेनिशी धाव संख्येत भर झाली आणि धाव संख्या होते ती 7. पहिलं षटक संपलेलं. पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 7. नईम खेळतोय 1 धावावरती तर सरफराज खेळतोय 6 धावांवरती. पहिले 3 चेंडू निर्धाव होते, त्यानंतर 3 चेंडूवरती 7 धावा घेतल्यात या ठिकाणी. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूमध्ये 1 धाव आली होती, 5व्या चेंडूमध्ये चौकार आला, 6व्या चेंडूमध्ये 2 धाव आल्या आणि अशा प्रकारे एक षटक संपल्यानंतर धाव संख्या झाली ती 7. सर्व खेळाडूंना एक सूचना असेल की कालपासून जर पहिल्या दिवसापासून जर पाहिलं असेल ना तर थोडंसं क्षेत्ररक्षण वगैरे थोडंसं लेट होतं आणि त्यामुळे सामने हे कमी षटकांचे होतात. हे 5 षटकांचे सामने जर खेळाडूंनी सहकार्य केलं, संघाने सहकार्य केलं तर तेच सामने 6-6 षटकांचे देखील खेळवले जातील. त्यामुळे घाई करायचे. षटक संपल्यानंतर जास्त वेळ न घालवता दुसरं षटक लगेच गोलंदाजाने घ्यायचंय. हे दुसरं षटक असेल आणि पॉवर प्ले असेल हा देखील. 3 फिल्डर बाहेर असतील सर्कलच्या. तर गोलंदाजासाठी नवीन गोलंदाज आलाय प्रथम भोपे. चिंचवण संघाचा हा दुसरा गोलंदाज प्रथम भोपे. पहिलं षटक अतिशय चांगल्या प्रकारे हाताळलं होतं. दुसरं षटक पाहूया. पहिला चेंडू या ठिकाणी लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच अंजस नाडकर यांचा वाईडचा इशारा येतोय. या अतिरिक्त धावेबरोबर धाव संख्येत भर झाले. धाव संख्या झाली ती 8. अतिशय चांगल्या प्रकारचं डेकोरेशन या ठिकाणी मंडपवाले आमचे यांच्या माध्यमातून आहे. माऊली डीजे या ठिकाणी झेल होता पाहूया, परंतु झेल सुटलाय. प्रयत्न चांगला होता. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. या ठिकाणी गेले 3 दिवस नितीनजी पवार यांचं देखील समालोचक म्हणून चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. ऑस्टमचा चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू काय फलंदाज समजला नाही. हा देखील निर्धाव चेंडू असेल. तर पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकामध्ये ह्या ठिकाणी पाहतोय आपण चेंडू निर्धाव जाताना जे आपण 3 दिवस पाहिलं नव्हतं ते चित्र या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या 2 षटकामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची धावसंख्या उभारली होती प्रत्येक संघाने, परंतु या ठिकाणी तळा संघ थोडासा अपयशी होतोय. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषा दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय आणि 1 धाव फक्त मिळते या ठिकाणी फलंदाज नईमला. अशा प्रकारे धाव संख्या झाली ती 9.
पुढचा चेंडू षटकातील, पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप, चांगल्या प्रकारचा फटका या ठिकाणी, चेंडू जातो सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. तर अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी सरफराज कडून होते. 3 चेंडूमध्ये 10 धावा त्यांनी बनवल्यात. तर नईम याने 7 चेंडूमध्ये फक्त 2 धावा बनवल्या आहेत. तर चांगल्या प्रकारची फलंदाजी या ठिकाणी. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप, झेल होते का पाहूया त्या ठिकाणी. यष्टी रक्षक जातोय चेंडू खाली, परंतु या ठिकाणी 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले होते, परंतु झेल घेतलेला या ठिकाणी पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने. नवीन फलंदाज चालल्या मैदानामध्ये हिदायत. सरफराज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज हिदायत. अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी केली सरफराजने. 4 चेंडूमध्ये 10 धावा बनवल्यात आणि बाद होऊन तंबूमध्ये परतलाय. संघासाठी थोडीशी चांगली कामगिरी या ठिकाणी. धावसंख्या झाली ती 13. नवीन फलंदाज हिदायत. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी चेंडू खेळून काढला, 1 धाव घेतलेली या ठिकाणी. हिदायतने खातं खोललेलं आहे आपलं. षटक संपतं या ठिकाणी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 14. 1 गडी बाद, 14 धावा. माऊली डीजे यांचा अतिशय चांगल्या प्रकारचे या ठिकाणी आपण डेकोरेशन पाहतोय. डीजे देखील अतिशय चांगल्या प्रकारचे मधुर संगीत त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या ठिकाणी. तर बक्षीस पाहिल्यानंतर एक 50,000चं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे. 25,000 द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक याच्यासाठी 11,000 रुपयाचं बक्षीस आहे. तर गोलंदाज फलंदाजसाठी राहुल स्पोर्ट्स, राहुल बक्कम यांचं राहुल स्पोर्ट्स यांच्याकडून टी शर्ट देण्यात आलेलं आहे. तर आपण नवीन गोलंदाज पुन्हा एकदा रोशन, ज्यांनी पहिलं षटक अतिशय चांगल्या प्रकारचं टाकलं होतं, फक्त 7 धावा दिल्या होत्या, तोच रोशन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलाय. या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर तिसरा दिवस आणि या 3 दिवस अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन होते. अनेक मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवलेली आहे. चला घ्यायचं, घाई करायचे, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेच. यानंतर देखील आपल्याला अनेक सामने खेळवायचे आहेत. रोशनचा पुढचा चेंडू या ठिकाणी चांगल्या प्रकारचा खेळून काढला चेंडू. 1 धाव नक्कीच त्या ठिकाणी घेतली जाते. क्षेत्ररक्षण देखील चांगलंच होतंय. चिंचवण संघाचं क्षेत्ररक्षण पाहिलं तर अतिशय चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून. कालच्या दिवशी जर आपण पाहिलं असेल परशा ह्या फलंदाजीची बॅटिंग अतिशय जबरदस्त अशी बॅटिंग होती. हेलिकॉप्टर उडवला या ठिकाणी. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. जबरदस्त फटका नईमच्या बॅटमधून. टीमसाठी आरव घळत आणि रोशन पाटील यांच्याकडून 1000 रुपयाची पारितोषिक आली. विकेट
अच्छा, चिंचवड संघासाठी खुशखबर आहे. नाव काय सांगितलं? आरव घरत आणि रोशन पाटील यांच्याकडून हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पुन्हा एकदा मोठा फटका घेतलाय. चेंडू जातोय सीमारेषा दिशेला. क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करतोय परंतु या ठिकाणी अयशस्वी होतोय. पंचांचा इशारा होतोय 4 धावा. तर बक्षीस लागलेलं आहे या ठिकाणी चिंचवड संघाच्या गोलंदाजासाठी. जर हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं बक्षीस आहे. आरव घरत आणि रोशन पाटील यांच्या मार्फत. पुन्हा एकदा मोठा फटका घेतलाय. चेंडू गेलाय उंच वरती. झेल होते का पाहूया त्या ठिकाणी. सोपा झेल ह्या ठिकाणी सोडलेला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा दिशेला 4 धावांसाठी. धावा झाल्यात 29. जर फलंदाजी पाहिली आपण तर नईम जो अगोदर 2 षटकामध्ये धावसंख्या कमी होती आणि नईम देखील संत गतीने खेळवतात, तोच नईम ह्या ठिकाणी मात्र आता जबरदस्त फलंदाजी करतोय. 3 चेंडूमध्ये त्याने या ठिकाणी 14 धावा बनवल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका घेतलाय. चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू अडवणार, फेकणार. तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत. अशा प्रकारे धावसंख्या झाली आता 31 आणि या 4 चेंडूमध्ये धावा आल्यात त्या 16. 5 चेंडू झालेत. पहिल्या चेंडूमध्ये मला वाटतं 1 धाव घेतली होती यादने. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 6 धावा आल्या. तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवर चौकार आणि नंतर 5व्या चेंडूवर 2 धावा. थोडंसं मागडं षटक या ठिकाणी रोशनचं. पहिलं षटक त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे टाकलं होतं. त्यानंतर हा इथं जोरदार अपील होते. निर्धाव चेंडू असेल आणि याचबरोबर षटक संपले. अशा प्रकारे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या 31. आजच्या दिवसातील हा 3रा सामना आहे पहिल्या फेरीतील. यानंतर एक सामना होईल निजामपूर विरुद्ध जुना माणगाव. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना होईल. यानंतर निजामपूर विरुद्ध जुना माणगाव आयान 11 माणगाव आयान 11. त्यानंतर मग दुसऱ्या फेरीचे सामने होतील आणि मग एक क्वार्टर फायनल होईल. आणि फायनलच्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी सेमीफायनल होईल. गाव टू गाव नागाव, पहिल्या दिवशी नागाव संघ गेलाय तो संघ आणि आजच्या ह्या संघातून जो संघ जाईल त्यांची सेमीफायनल होईल 9 वाजता सकाळी. युट्यूबच्या माध्यमातून जर का हे खेळाडू पाहत असतील सामना तर त्यांनी लक्षात घ्यायचंय, नागाव संघाने खास करून लक्षात घ्यायचंय की उद्या सेमीफायनलला खेळण्यासाठी आपल्याला या ठिकाणी यायचंय. हा अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन आपण ह्या माणगाव तालुक्यामध्ये पाहतोय. अनेक स्पर्धा झाल्या. नंदू वाडवाल यांची मैत्री चषक झाली. त्यानंतर गोरेगाव या ठिकाणी एक स्पर्धा झाली गोरोबा काका चषक. त्यानंतर युवासेना चषक आपण पाहतोय. घोटोल या ठिकाणी देखील एक मोठी स्पर्धा झाली. तर 3रा गोलंदाज हा अक्षय भोईर 4थं षटक घेऊन आलाय आणि वैयक्तिक पहिलं षटक. पहिला चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे हाताळलाय. पुन्हा एकदाच या ठिकाणी रोशन पाटील आणि आरव घरत यांच्याकडून बक्षीस लागलेले आहे ते. आणि या ठिकाणी पाहतोय थोडंसं क्षेत्ररक्षण खराब होतंय. 1 धाव घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही या ठिकाणी कोणताही. आणि पुन्हा एकदा माणगाव तालुक्यातील ग्रामीण खेळाडूंना ग्रामीण असोसिएशन आहेत आणि गावटुगा खेळणारे संघ आहेत त्यांच्यासाठी खुशखबर आहे की थोड्या दिवसामध्ये विश्वाजी उभारे दाकणे ग्रामपंचायतचे सरपंच आहेत विश्वाजी उभारे यांच्या माध्यमातून देखील एक मोठा चषक
स्पर्धा होणार आहे. तर गोलंदाजसाठी बघा खुश खबर आहे, हॅट्रिक जर घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आरव घरत आणि रोशन पाटील यांच्या मार्फत 1000 रुपयाचं बक्षीस. तर फलंदाजी मात्र अतिशय चांगल्या प्रकारे होते. नईमच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल अगोदरच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा आकुटप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडू या ठिकाणी 33 धावा झालेल्या आहेत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी अक्षयच्या माध्यमातून. अक्षय भोईर चौथं षटक चालू आहे. पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता, लेगच्या दिशेला खेळून काढलाय चेंडू. खराब क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षण खराब होतं, परंतु फलंदाजाला तो फायदा घेता आला नाही. एका धावेवरतीच समाधान मानलं या ठिकाणी. कदाचित नयमला स्ट्राईक घ्यायची असेल. 34 धावा झाल्या आहेत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू, तितका चांगला खेळून काढलाय चेंडू. चेंडू जाते स्क्वेअर लेगला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अडवतोय, चेंडू फेकतोय, तो पण 2 धावा या ठिकाणी. अतिशय चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. पंचांचा इशारा येतोय, नॉट आउट ना, नॉट आउट. तर 2 धावा घेतल्यात आणि या 2 धावांशी धावसंख्येत भर झाली. आता धावसंख्या झाली ती 36 धावा झाल्यात. आरामात येणार, तुला काळजी मग तू लवकर आलायस. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 36. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या 7, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा, तिसऱ्या षटकामध्ये थोडस मागडं षटक 17 धावा आल्या आणि चौथ्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या. अशा प्रकारे अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी. धावसंख्या झाली ती 36 चार षटकांच्या समाप्तीनंतर. जर आपण काल जर पाहिला असेल या ठिकाणी तर पहिल्या इनिंग मध्ये 5 षटकामध्ये जवळजवळ 60 ते 70 धावांची मजल संघाने मारलेली. अतिशय चांगल्या प्रकारची धावसंख्या या ठिकाणी जमवली, परंतु तळा संघ थोडासा या ठिकाणी आपण पाहतोय की 36 धावा झाल्या 4 षटकांच्या मध्ये. हे शेवटचं षटक हाणामारीचं षटक असेल, कारण ह्या षटकामध्ये जितक्यात जास्त धावा बनवेल संघ. राजाराम उभारे यांच्याकडून जर विकेट घेतली तर बॉलरसाठी 200 रुपये आलेले आहेत. या ठिकाणी गोलंदाजासाठी आणखी एक बक्षीस आलंय. राजाराम उभारे यांच्याकडून बक्षीस आलेले आहे 200 रुपयाचं. जर विकेट घेतला तर हॅट्रिक साठी बक्षीस आलेलंच आहे. अगोदर आपल्याकडे 1000 रुपयाचं बक्षीस आले, प्रत्येकी 500 रुपये दिलेत आरव घरत आणि रोशन पाटील यांनी. आणि आता राजारामजी उभारे यांच्याकडून देखील 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी. ऍक्शन देखील तितकीच चांगली. एकच धाव या ठिकाणी. एका धावेने धावसंख्येत भर झाले. धावसंख्या झाली 37. गोलंदाज आहे सौरभ भोईर. चिंचवड संघाकडून जर पाहिलं तर गोलंदाजी अतिशय चांगल्या प्रकारची होते, तसंच क्षेत्ररक्षण देखील चांगलंच आहे. थोडस जकडून ठेवलं या ठिकाणी तळा संघाला. नहीम जो सलामीला आलेला फलंदाज आहे, अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी त्यांनी केली होती तिसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू कव्हरच्या दिशेला खेळून काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवलाय त्याने. अतिशय चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण या ठिकाणी. एका धावेत समाधान मानावं लागेल या ठिकाणी. एक धावेनिशी धावसंख्येत भर झाली. धावसंख्या 38. या ठिकाणी चिंचवड संघाचे सपोर्टर अतिशय चांगल्या प्रकारचा उत्साह निर्माण करतात खेळाडूंमध्ये. आणि बक्षीस देखील आलेलं आहे या ठिकाणी. जो कोणी गोलंदाज हॅट्रिक मारल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू असेल या ठिकाणी.
तर यानंतर जो सामना असेल त्या खेळाडूने या ठिकाणी संघाने आल्याची नोंद करायची, कारण यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. आणि या ठिकाणी फुलटा चेंडू, खराब चेंडू, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या झाले 42. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. या 2 चेंडू मध्ये किती धावा बनवतोय तळा संघ तो पाहायचा. या ठिकाणी मोठा फटका घेतलाय, चेंडू जाईल त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक झेल सोडतोय, छोटा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, सोपा झेल होता, झेल त्या ठिकाणी सोडलेला आहे. 2 झेल या ठिकाणी सोडलेत चिंचवड संघाच्या क्षेत्ररक्षकाने. 43 झेल सुटला असला तरी चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, कारण एकच धाव गेलेली आहे. कारण जर का खराब आणखी क्षेत्ररक्षण झालं असतं, चेंडू जर सीमारेषा दिशेला गेला असता तर मात्र 4 धावा मिळाल्या असत्या. मोठा फटका घेतलाय, हेलिकॉप्टर उडवलाय पुन्हा एकदा, चेंडू जाईल कॅमेरामॅन रमेश पलसकरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. स्कोर 49 झालेत. 50 धावा करून जिंकावं लागेल तळा संघाला. तर मंगेश स्पोर्ट्सची टीम या ठिकाणी पाहतोय आपण. आकाश पवार सर आहेत, ते ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आहेत. तर रमेश पलसकर कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. तर वय वर्ष 13 असणारा या ठिकाणी एक स्कोरर आहे ओम पवार, जो लाईव्ह स्कोरिंग देतोय. नितीनजी पवार यांचा चिरंजीव, नितीनजी पवार जे 3 दिवस या ठिकाणी समालोचना भूमिकेमध्ये आहेत, तर त्यांचा चिरंजीव या ठिकाणी ओम पवार लाईव्ह स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. तर लेखी स्कोरर जर पाहिलं या ठिकाणी तर केशवजी कदम आणि राजन सावंत यांचं देखील या ठिकाणी चांगल्या प्रकारचं सहकार्य लाभलंय. मानगाव जुना मानगाव विरुद्ध निजामपूर, दोन्ही संघांनी या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचंय. आयान 11 मानगाव बरोबर ना, आणि निजामपूर. या ठिकाणी पहा नियम आहेत, जर का संघ उपस्थित नसेल वेळेवरती तर पॅनल्टी दिली जाते. अतिशय चांगल्या प्रकारचं नियमावली आपण मानगाव तालुक्यामध्ये पाहतोय. सर्व सामने 5-5 षटकांचे खेळताना पाहतोय आपण. म्हणजे चांगलं सहकार्य मिळतं खेळाडूंचं देखील, नियोजन देखील तितकंच चांगलं आहे. पाहिलं आपण तर आमच्या उजव्या बाजूला जर पाहिलं तर निलेशजी पाकड यांचा देखील या ठिकाणी एक बॅनर लागलेला आहे. युवा नेते विकास शेठ गोगावळे. त्यानंतर पाहिलं तर बाजूला बाबूशेठ खानविलकर यांचा देखील बॅनर लागले. त्यानंतर समोर जर पाहिलं आपण तर पॅव्हेलियन बनवलं आहे प्रेक्षकांसाठी, त्या ठिकाणी देखील बॅनर आहे.
तर सुभाष शेठ दळवी यांचा देखील या ठिकाणी आपण पाहतोय बॅनर लागलाय. त्यानंतर महेशजी शिर्के यांचा देखील या ठिकाणी बॅनर लागलाय. त्यानंतर आणि सीमारेषा जर पाहिली आपण तर चषक प्रमाणे ज्याप्रमाणे चषकचं नाव आहे क्रिकेटचे भगवे वादळ युवा सेना चषक 2021, त्याच प्रकारे या ठिकाणी पाहिला तर आपण पूर्णपणे आणि भगवे वादळ प्रमाणे या ठिकाणी संपूर्ण मैदान सीमारेषा कव्हर केले. या ठिकाणी भगवे वादळ भगवे झेंडे लावून अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी न्यू चॅम्पियन बॉईज क्रिकेट क्लब तळेगाव कुमार वैभवजी मोरे मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये, तसेच अंजजी नाडकर. मी सकाळी युट्यूबला लाईव्ह पाहत होतो तेव्हा पाहिलं तर वैभवजी मोरे अगोदरच्या 2 सामन्यामध्ये पंच म्हणून कामगिरी केली त्यांनी. त्यानंतर आता आपण पाहतोय अंजजी नाडकर हे देखील पंचांच्या भूमिकेमध्ये, एक प्रसिद्ध पत्रकार देखील आहेत ते. तर सामन्याला सुरुवात होते. 50 धावांचा पाठलाग करायचा या ठिकाणी चिंचवण संघाला. पहिल्याच चेंडूवरती 1 धाव घेतलेली आहे. गोलंदाजाचं नाव सांगायचंय ऋतिक. पहिलं षटक घेऊन आलाय ऋतिक तळा संघाकडून. पहिल्याच चेंडूमध्ये खाता खोललाय सोज्वल आणि सूरज. तर स्ट्राईकला होता सोज्वल, त्यांनी 1 धाव घेतली. आता आहे सूरज. खराब चेंडू, थोडसा खूपच उंचवर टाकला चेंडू होता, बिमर होता. नोचा इशारा आला पंचांकडून आणि आता असेल तो फ्री हिट. फ्री हिट म्हटल्यानंतर पूर्णपणे फ्री राहणार आहे फलंदाज. ज्या पद्धतीने त्याला खेळायचं त्या पद्धतीने तो खेळू शकतो, कारण आउट होणार नाही, फलंदाज बाद होणार नाही या ठिकाणी. फ्री हिटला फक्त रनआउट आणि हिट विकेट. पुन्हा एकदा फुल टॉस आणि हा फायदा घेतला या ठिकाणी फलंदाजाने. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 6 धावांचा. डीजे चेंडू आतमध्ये आला ना तर 100 रुपये लागू झाले त्या ठिकाणी सूरज साठी. पर षटकाराशी आलेले आहेत या ठिकाणी 100 रुपये, आणि हॅट्रिक जर मारली तर 500 रुपये आरव घरात आणि रोशन पाटील यांच्याकडून. पुन्हा एकदा खराब चेंडू आणि या 6 धावा. अशा प्रकारे 200 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी लागू झालेलं आहे सूरजला. आणि जर का 1000 रुपयेचं बक्षीस पटकावायचं असेल तर ह्या चेंडू देखील षटकार मारावा लागेल. तर अशा प्रकारे 2 षटकार पटकावलेले आहेत. पुढचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, परंतु फायदा घेता नाही आला फलंदाजाला आणि या ठिकाणी बाद होतोय फलंदाज सूरज. तर नवीन फलंदाज चाललाय नितीन भोईर. कामगिरी चांगली केली सूरजने या ठिकाणी. 2 षटकार पटकावले त्याने. 3 चेंडूमध्ये 12 धावा बनवल्यात. बाद झालाय फलंदाज, परंतु कामगिरी चांगली केली आपल्या संघासाठी त्याने. तर या ठिकाणी धावसंख्या झाली ती 14. गोलंदाज जर पाहिलं तर थोडीसं खराब गोलंदाजी होते या ठिकाणी ऋतिक कडून. 4 चेंडू त्याने या ठिकाणी फुलटॉस टाकलेले आणि फलंदाज त्याचा फायदा घेतलेला आहे. धावसंख्या झाली 14. जिंकण्यासाठी आता 36 धावांची आवश्यकता असेल. 26 चेंडूमध्ये 36 धावा बनवाव्या लागतील.
या ठिकाणी मात्र अतिशय चांगला चेंडू, त्रिफळाचीत होतोय फलंदाज. केला आला डीजे डीजे डीजे. तर या ठिकाणी आणखी एक बक्षिसाची खैरात होते. या ठिकाणी अश्विनजी उभारे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आले. लागोपाठ 2 षटकार जर पटकावले फलंदाजाने तर अश्विनजी उभारे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. नवीन फलंदाज गेलाय प्रतिकेश पाटील. यानंतर होणारा सामना असेल आयान 11 जुना मानगाव आणि निजामपूर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचंय, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावे लागेल. शेवटचा चेंडू असेल षटकातील. हॅट्रिक संधी आहे. हो हो, चांगला चेंडू या ठिकाणी, परंतु षटक संपतं या ठिकाणी. विकेट घेतला असता तर नक्कीच हॅट्रिक होती या ठिकाणी. सुरुवातीचे जर 4 चेंडू पाहिले आपण तर अतिशय खराब चेंडू टाकले होते या ठिकाणी गोलंदाजाने. 14 धावा दिल्या होत्या. त्यानंतर 3 चेंडूमध्ये 14 धावा दिल्या होत्या सुरुवातीच्या. त्यानंतर 3 चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे हाताळले. 4थ्या चेंडूवरती विकेट घेतला, त्यानंतर 5व्या चेंडू देखील विकेट घेतला आणि 6वा चेंडू निर्धाव टाकला. अशा प्रकारे पहिल्या षटकामध्ये 14 धावा दिल्या आहेत गोलंदाजाने. तर फलंदाजी करत असताना सूरज याने अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. 12 धावा केल्यात आणि सज्वल 1 धाव करून बाद झाला. नवीन गोलंदाज, गोलंदाजचं नाव सांगायचंय. काय बोलला? फैजान. फैजान नवीन गोलंदाज फैजान. जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 36 धावांचं आव्हान आहे. तर पिचवर पाहतोय आपण फलंदाजासाठी दोघेही नवीन फलंदाज आहेत. गोलंदाज फैजान. पुन्हा एकदा खराब चेंडू होता, परंतु फायदा घेता नाही आलाय. थोडंसं जजमेंट चुकलं या ठिकाणी फलंदाजाचं. जवळ 4 चेंडू पाहिला असेल आपण तर डायरेक्ट बॅटवरती टाकलेत गोलंदाजाने, आणि त्यामुळे फलंदाजाने अतिशय चांगल्या प्रकारे फटके घेतले आणि संघाला मजबूत धावसंख्या करून दिली. या ठिकाणी निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. फलंदाज स्ट्राईकला नितीन, तर नॉन स्ट्राईकला आहे प्रतिकेश उर्फ छकुला. पुण्यावरून खास या ठिकाणी खेळण्यासाठी आलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण. तर चौकार. आणि पाहिला असेल आपण तर मला वाटतं आदर्श पवार आहे ज्याने हा चेंडू अडवला. निजामपूर संघातील हा खेळाडू आहे, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करतो मैदानावर देखील. चोरटी धाव घेतली या ठिकाणी. बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव असेल. ह्या 1 धावेनिशी धावसंख्येत भर झाली. आता धावसंख्या झाली ती 19. चांगल्या स्थितीमध्ये या ठिकाणी चिंचवड संघ. या ठिकाणी निजामपूर संघाचे मैनुद्दीन परदेशी, वय वर्ष मला वाटतं 48-49 असेल. किती 44 वय असणारा हा खेळाडू आहे. 90च्या दशकात पासून खेळतोय हा खेळाडू. अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी पाहतो मैदानावरती क्षेत्ररक्षण. 1च धाव घेतलेली आहे. या 1 धावेनिशी धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली ती 20. तर मानगाव संघाचे कर्णधार आयान 11 जुना मानगाव संघाचे कर्णधार नाणेफेक करण्यासाठी यायचे.
या ठिकाणी मोठा फटका, चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. देवा रे देवा देवा, अरे देवा रे देवा देवा, देवा रे देवा देवा, अरे देवा रे देवा देवा. डीजे. तर दुसरं षटक संपलेलं आहे आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या 26. अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी या ठिकाणी पाहतोय आपण. आता जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता. नितीनने षटकार शेवटच्या चेंडू मध्ये षटकार पटकावलाय. पुन्हा स्ट्राईकला येईल नितीन, तेव्हा त्याच्यासाठी संधी असेल. चोवीस 18 चेंडू मध्ये 24 धावांचं आव्हान असेल. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो, हा आजचा तिसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी नागाव संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलाय. दुसऱ्या दिवशी लोणेरे असोसिएशन हा संघ सेमीमध्ये पोहोचलेला आहे. आज कोणता संघ सेमीमध्ये जातोय तो आपण पाहायचा आहे. तर शेवटच्या दिवशी खुल्या गटातील संघ या ठिकाणी खेळणार आहेत. अशा प्रकारे 32 संघांनी सहभाग घेतलेला आहे. तर गोलंदाज आहे नईम ज्याने अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती, तोच नईम या ठिकाणी गोलंदाजीसाठी पाहतोय आपण. नईमला चांगली कामगिरी करावी लागेल. संघाला जर जिंकून द्यायचं असेल तर गोलंदाजी चांगली करावी लागेल. आणि चिंचवड संघाला जर जिंकायचं असेल तर मात्र 18 चेंडू मध्ये 24 धावा पटकाव्या लागतील. या ठिकाणी मानगाव संघ उपस्थित असेल तर नाणेफेक करण्यासाठी यायचंय, कारण चालू असलेल्या सामन्याचे फक्त शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत. 24 धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी. नईम अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू, अपील देखील होती, परंतु मला वाटतं या ठिकाणी LBW हा नियम मला वाटतं नाहीये वाटतं. तर लेग बाईच्या स्वरूपात ही धाव असेल. ह्या एक धावेनिशी धावसंख्येत भर झाले. धावसंख्या झाल्यात 27. या ठिकाणी हॅट्रिकची लगातार 2 षटकार मारण्याची संधी नितीनला आहे. 2 षटकारसाठी 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी उबारेजी यांच्याकडून आलेलं आहे. पुढचा चेंडू या ठिकाणी आणि हॅट्रिकची संधी मात्र ओकले आणि फलंदाज बाद झालाय. नितीन बाद झाला या ठिकाणी. हा एक मोठा आदरा. नक्कीच काय मनात घडते गोलंदाजाच्या ते आपण सांगू शकत नाही, कारण अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्यांनी केले. मोठा फलंदाज बाद केला या ठिकाणी. नितीन बाद झालाय, ज्याने दुसऱ्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवरती षटकार पटकावला होता. तो नितीन बाद होऊन तंबूत परतलाय. तर नवीन फलंदाज गेल्या मैदानामध्ये रोशन, ज्याने 2 षटक टाकले होते. मला वाटते रोशनने पहिले षटक टाकलं होतं ते अतिशय चांगल्या प्रकारचं टाकलं होतं. त्यानंतर तिसरं षटक जे टाकलं ते थोडंसं वैयक्तिक दुसऱ्याने संघाकडून तिसरं जे षटक टाकलं होतं त्यामुळे त्याने थोड्याशा जास्त धावा दिल्या, 17 धावा दिल्या होत्या. परंतु पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा दिल्या होत्या. ज्या प्रकारे फलंदाज नईम याने संघासाठी फलंदाजी करत असताना कामगिरी केली, चांगली कामगिरी करतो या ठिकाणी, त्याच प्रकारे गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केलेला रोशन आता फलंदाजीसाठी काय करतोय पाहूया. 16 चेंडू मध्ये धावा पाहिजेत त्या आता 25. सॉरी 23 पाहिजेत. दिलगिरी व्यक्त करतो. अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू या ठिकाणी धावचित होतोय फलंदाज. कोणतीही गरज नव्हती धाव घेण्याची, परंतु घाई केली या ठिकाणी. विनोद तर उंचपुरा खेळाडू हा बाद झालाय.
तर त्याची जागा घेण्यासाठी त्याला अक्षय भोईर, ज्याने अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती, एक षटक टाकलं होतं, तोच अक्षय आता फलंदाजीसाठी. थोडीशी घाई होते या ठिकाणी, पाहतोय आपण चिंचवड संघाकडून. ज्या ठिकाणी धाव घेण्याची गरज नव्हती त्या ठिकाणी धाव घेतली आणि फलंदाज बाद झालाय. बॉल पण 21 असतील ना, 4 झाले ना, 3 झाले ना, 21 ना, 5 षटकांची नाही का. 15 चेंडू मध्ये आता 23 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू या ठिकाणी अष्टपैलू खेळी करतोय हा गोलंदाज. फलंदाज देखील चांगली फलंदाजी केली, त्यानंतर गोलंदाजी देखील तितक्याच प्रकारची चांगली. 4 चेंडू त्याने टाकलेत आणि फक्त 1 धाव दिले. पहिल्या चेंडू मध्ये 1 धाव, दुसऱ्या चेंडू मध्ये विकेट, तिसऱ्या चेंडू मध्ये विकेट, चौथा चेंडू निर्धाव. अतिशय जबरदस्त गोलंदाजी. पुढचा चेंडू स्ट्राईकला आहे तो अक्षय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि डीजे ऑपरेटर यांनी जो अगोदरच गीत लावलं होतं, सांग तुझ्या मनात काय चालतंय, खरंच सांगू शकलो नाही आपण या गोलंदाजाच्या मनात काय चालतंय. कारण ज्यांनी अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी केली, काय प्लॅनिंग असेल, सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू 1 धाव, दुसरा चेंडू विकेट, तिसरा चेंडू विकेट, नंतरचे दोन्ही चेंडू निर्धाव, फक्त 1 धाव दिले. हा शेवटचा चेंडू, मोठा फटका घेतलाय, चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, परंतु थोडस खराब क्षेत्ररक्षण. प्रयत्न करायला पाहिजे होता, नक्कीच झेल मिळाला असता. दोन धावा अक्षयने, 2 धावांची धावसंख्येत भर झाले. धावसंख्या झाली ती 29. आता जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 21 धावा. चला घाई करायचे क्षेत्ररक्षक. 12 चेंडू 21 धावा. पंच सागर मोहिते थोडं लक्ष द्यायचं, कारण आपल्याला सामने फास्ट खेळवायचे आहेत. या ठिकाणी सुशीला काशीनाथ भाटे, माध्यमिक विद्यालय बोरवाडी, ह्या शाळेचे हायस्कूलचे शिक्षक दीपकजी गांधी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. एक क्रिकेट खेळाडू आहेत, तसेच हिंदी समालोचक देखील आहेत. ते गोलंदाजचं नाव सांगायचं, नवीन गोलंदाज फैजान. तो झाला का मगाशी होता का फैजान, ज्याने मला वाटतं अगोदरच देखील षटक टाकलं होतं आणि 12 धावा दिल्या होत्या. काय तर या ठिकाणी पाहतोय आपण तर 12 चेंडू 21 धावांची आवश्यकता. या ठिकाणी झेल होते का पाहूया, आणि झेल मला वाटतं अपील होते जोरदार. पंचांचा इशारा येतोय.
तर या ठिकाणी पंचांचा निर्णय येतोय, फलंदाज बाद आहे. त्यानंतर आता मात्र धावा पाहिजे त्या 11 चेंडूमध्ये 21 धाव. या ठिकाणी ऑफच्या दिशेला खेळून काढला चेंडू, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. या 4 धावांची धावसंख्येत भर झाली. धावसंख्या 33. तर अक्षय गरजच्या बॅट मधून आमच्या अवघरा पुन्हा एकदा मोठा फटका घेतला. चेंडू जातोय सीमारेषा दिशेला 4 धावांसाठी. अशा प्रकारे स्टेडियमच्या समोर जे बसलेले आहेत त्यांनी कृपया बोलू नये, शांतता राखायची आहे. सहकार्य करा प्लीज. तर या ठिकाणी आयोजकांच्या वतीने सूचना देण्यात येते, पॅव्हेलियनच्या बाजूला कोणी चर्चा करू नये. तर लागोपाठ 2 चौकार पटकवले त्या ठिकाणी फलंदाजाने. पुन्हा एकदा एक धावा मिळते या ठिकाणी. या 1 धावेनिशी धावसंख्येत भर झाले. धावसंख्या झाली ती 38. तर हा पुढचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू खेळून काढायला लेगच्या दिशेला 1 धाव घेतलेली आहे आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी होते. तर या 2 धावेनिशी धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली 40. आता जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. सात चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. मोठा फटका घेतलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण. सन्माननीय थँक्यू. सन्माननीय आमचे नेते ज्ञानदेवजी पवार साहेब यांचं इथं आगमन होतंय. त्यांच्या समवेत माणगाव प्रेस क्लबचे सन्माननीय सलीम शेख साहेब आणि त्यांचे स्नेही यांचं देखील इथं आगमन होत आहे. त्यांचं मी आयोजकांच्या वतीने सहर्ष हार्दिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. सन्माननीय वैभव मोरे हे ज्ञानदेवजी पवार साहेब यांचा हृदय सत्कार करतील पुष्पगुच्छ आणि शाल देऊन. केशिंग कंपल्सरी आहे. त्यानंतर माणगाव प्रेस क्लबचे निर्भीड पत्रकार सलीम शेख यांचा देखील हृदय सत्कार होतोय पुष्पगुच्छ आणि शाल देऊन. या ठिकाणी ज्ञानदेवजी पवार साहेब यांचं आगमन झालेलं आहे. तसंच सिनियर पत्रकार माणगाव तालुक्यातील आदर्श शिक्षक सन्माननीय शिंदे सर यांचा देखील आयोजकांच्या वतीने हृदय सत्कार होतोय शाल आणि पुष्पगुच्छ देऊन. आपण आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही आपलं स्वतःच्या ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. शेवटचं षटक आहे. 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. या ठिकाणी चोरटी 1 धाव घेतलेली आहे. आता मात्र धावा पाहिजेत त्या 5 चेंडूमध्ये 5 धावा. 5 चेंडूमध्ये 5 धावा. तर 5 चेंडू 5 धावांची आवश्यकता.
मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा येतोय नोचा. हॅलो, हा कुठला संघ बसलेला आहे? शेवटची सूचना कर्णधाराला. फ्री हिट आहे. अंपायर फ्री हिट आहे. फ्री हिट असेल या ठिकाणी, आता फ्री हिट असेल. या स्पर्धेला गालबोट लावेल असा कोण प्रयत्न करेल त्याला घरचा रस्ता दाखवण्यात येईल. 5 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पाहूया. आखू टप्प्याचा चेंडू सुंदर पद्धतीने खेळलेला. झेल होतोय का पाहूया. सुंदर झेल टिपला जातोय पण फ्री हिट आहे. पाहूया किती धावा जमवल्या जात आहेत आणि थोडस लक्ष विचलित झालं. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. अंपायरच्या किती धावा? बॅट्समन आपल्या क्रीजवर राहायचा. बॅट्समन पंचांनी निर्णय दिलाय. पंच आणि दोन्ही पंच डिस्कस करतील. फलंदाजाने मध्ये जाऊ नये. किती धावा या? एकूण किती रन? चिंचवड संघाचे कर्णधार यांनी या ठिकाणी आम्हाला भेटून जायचंय. चिंचवड संघाचे कर्णधार आणि विजय झालेला संघ आहे तो म्हणजे आणि आता होणारा सामना माणगाव अयान 11 माणगाव वर्सेस निजामपूर. सन्माननीय आमचे ज्येष्ठ नेते ज्ञानदेवजी पवार साहेब, माजी शिक्षण सभापती रायगड जिल्हा परिषदाचे, यांना मी विनंती करतो की आपण 2 शब्दाचं मार्गदर्शन करायचं आहे. सर एक मिनिट. माणगाव संघाच्या प्लेयर्सनी इकडे बसायचं आहे. माणगाव पॅव्हेलियन मध्ये बसायचं आहे बॅटिंग करणाऱ्यांनी. कर्णधार धन्यवाद. हॅलो.